माझं नाव रेश्मा हनुमंत लांबे, राहणार दैठण, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आमच्या घरात सतत भांडण व्हायची. माझ्या मिस्टरांना अचानक डोक्यात फीट येत होती. ते घरातल्या कोणालाच नीट बोलत नव्हते. आई वडील पत्नी कोणालाच नीट बोलत नव्हते. सगळ्यांना शिवीगाळ करायचे. मी महाराजांना फोन करून सांगितलं. महाराज बोलले त्यांना मलकापूरला आशीर्वाद घ्यायला आणा, पण ते येतच नव्हते. त्यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत होता. महाराजांना फोन केला तर किती घरी आलो. महाराज घरी आले. रात्री 6 वाजले महाराजांना घरी यायला. पण महाराज घरी आले, त्यांना आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून आमच्या घरातलं भांडण संपलं. आमच्या घरात कसलंच भांडण होत नाही. माझे पती शांत झाले एकदम. कोणाला सगळ्यांना आता घरात व्यवस्थित बोलते ते. आणि माझा दुसरा अनुभव असा आहे की मी प्रेग्नेंट होते. तुमच्यामध्ये कोणाकोणाच्या नवरे मानते ते सांगावी लागेल. आई खास करू आई वडील पत्नी तिघांना पण आम्हाला भांडत होते. तर माझा दुसरा अनुभव असा आहे की प्रेग्नेंट होते तेव्हा इथं आलते महाराजांचा आशीर्वाद घ्यायला. माझी मुलगी हवी अशी अपेक्षा होती. प्रेग्नेंट होते मी तेव्हा आशीर्वाद घेऊन घ्यायला आलते. आता माझी 6 महिन्याची मुलगी महाराजांच्या आशीर्वादाने मला मुलगी झाली. सगळे म्हणायचे तुला मुलगाच होईल, पण महाराजांचा आशीर्वाद मी घेतलेला होता, त्याच्यामुळे मला मुलगी झाली. मी आज मुलगी घेऊन आले इथं, पण ती पाठीमागे धन्यवाद.